तुम्ही ढवळाढवळ करता कामात काय आहे विषय? रुपेश भाऊ नेमका पतिराज कशाला म्हणायचा आहे, ढवळाढवळ कशाला म्हणता येईल मला असं समजलं पाहिजे. कोणता चुकीचा आरोप तुम्ही लावू बरं अमोल भाऊ, 50 लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार आहे. कामं नेमके म्हणजे कसा भ्रष्टाचार आणि कोणत्या कामामध्ये पैसे पडलेले होते आणि काय? नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवर. सावळी धातुरा येथील 50 लाख रुपयाचा नेमका भ्रष्टाचार प्रकरण काय पाहूया सविस्तर सहारा समाचारवर. नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण अचलपूर तालुक्यातील सावळी धातुरा या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात अनेक बातम्या प्रसार माध्यमावर विदर्भ प्रभात चॅनलवर लागलेल्या आहेत आणि त्या आपण सावळी धातुरा ग्रामपंचायतचे सरपंच श्री सौ कविता अमोल बोरेकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेला आणि त्यांचे पती ते सुद्धा सरपंच राहिल्या अमोल बोरेकर आणि IPMC चे संचालक सुद्धा आहेत आणि त्यांच्यावर आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि सावळी धातुरा या ग्रामपंचायतमध्ये 50 लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दाखल आहे आणि त्या संदर्भात आरोप काही व्यक्तीच्या एका व्यक्तीने त्यावर 50 लक्ष रुपयाचा आरोप केलेला आहे आणि त्या संदर्भात आपण थेट महिला सरपंच यांच्या पतीशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहे. काय होऊ या नेमकं प्रकार आहे. आपण TV चॅनलवर आपण त्या विदर्भ प्रभात चॅनलवर आपल्याविषयी त्या बातम्या प्रकाशित होत आहेत. सरपंच महिलांनी 50 लक्ष रुपयाचा अपहार केला, भ्रष्टाचार केला. काय सांगायला नेमकं विषय काय आहे आणि या संदर्भात आपण काय सांगा? गेल्या 5-6 महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. या माध्यमातून यापूर्वी मेलघाट पेपरमध्ये त्या 2-3 न्यूज आलेल्या होत्या आणि आता 4-5-8 दिवस पूर्वी राठोड जे आहेत ते ग्रामपंचायतमध्ये आले होते. मी तिथं माझ्या कामानिमित्त बसलेलो होतो आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की मला सरपंचाचे मी ते मुद्दे सांगितले किंवा ग्रामपंचायतीमध्ये 50 लाखाचा भ्रष्टाचार, कुपोषण कर्त्यावर हल्ला, त्यानंतर 4 मुद्दे त्यांनी मला सांगितले. तर मी त्यांना म्हटलं की बाबा सरपंच मॅडम घरी मी आहे, मी उद्या वगैरे आहे बोलून घेऊ तुम्हाला. मदत एवढी होती हे गावाला गेली होती देवगावला. त्यानंतर 1 दिवस ते आले, त्यांचा मला फोन आला, मी बाहेर होतो घरी होती. तर मी त्यांना म्हटलं मग तुम्ही बाईट घ्यायच्या घेऊन घ्या. ते म्हणजे तुम्ही जेव्हा राहाल तेव्हाच मी बाईट घेईन. तुम्हाला वाटतं तुम्ही बाईट घेऊ शकता. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. ते त्यांनी बाईट घेतली. अशा अनेक वेळा त्यांनी चक्रा मारल्या. त्यांचा उद्देश काय होता तो मला माहीत नाही, पण त्यांनी बाईट नंतर घेतली नाही. आणि नंतर मी त्यांना आधी मला फोन आला तर तिचं क्रांती ज्योतीचं जे ट्रेनिंग होतं ते पंचायत समितीला चालू होतं. तेव्हा नंतर मला फोन आला. तर मी बाहेर होतो. मी म्हटलं तुम्ही पंचायत समितीला जा, तिथं त्यांचं ट्रेनिंग झालं, तुम्ही तर बाईट घेऊन घ्या. ते तिथं गेल्यानंतर आधी मला फोन केला की मग मी नंतर येतो, त्यांचं ट्रेनिंग चालू, असं चालू तसं चालू, आता तुमच्या हिशोबानं बा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला. मी फोनला जात होतो आणि मी गेले 1 दिवस त्यानंतर फोन लावला. त्याचं ते एक न्यूज येणार आहे म्हणून ते हे आलं कोणतरी माझ्या व्हॉट्सअपवर टाकलं होतं, पण त्यांचाच मला फोन आला होता. मी त्यांना केला, त्यांचा मिस कॉल मला होता. मग नंतर मी त्यांना फोन लावला तर ते त्यांना मी हेच म्हटलं की राठोडजी तुम्ही चॅनलवाले तुमचं ते कामं आहे तुम्ही करू शकता त्याबद्दल आधी, पण जे न्यूज तुम्ही लावाल किंवा जे सांगाल तर त्याच्यात ते तथ्य असलं पाहिजे. उगीच कोणता चुकीचा आरोप तुम्ही लावू. बरं अमोल भाऊ, 50 लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार आहे. कामं नेमके म्हणजे कसा भ्रष्टाचार आणि कोणत्या कामामध्ये पैसे पडलेले होते आणि काम कशा पद्धतीने झालं? ते काम 95 या योजनेअंतर्गत होतं आणि ग्रामपंचायतला 26/1/2023 ची ग्रामसभा होती. ती ग्रामसभा तहकूब झाली होती. त्यानंतर ती ग्रामसभा 6/2/2023 ला घेण्यात आली. तर त्या ग्रामसभेमध्ये तेथील पाटधारकाच्या मागणीनुसार ते जे धारक राव किंवा ज्यांचं लेआउट आहे यांचे आणि माननीय राजकुमारजी पटेल यांचे चांगले संबंध होते. त्या प्लॅटधारकांनी आम्हाला अर्ज दिला होता किंवा मला आमदार खासदार यांच्या निधीमधून हे काम मंजूर करून जातात तुम्ही आम्हाला ठरवलं. समजा ते लेआउट आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत येते का? ग्रामपंचायतमध्ये ते 2022 मध्ये ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर घेतले गेले. आमच्या पूर्वीच माझी पत्नी सरपंच बसायच्या पूर्वीच ते लेआउट ग्रामपंचायतमध्ये यावर झालेलं आहे. त्याच्यानंतर तिथे त्यांनी आपल्याला तसा अर्ज केला होता, त्या अर्जाप्रमाणे आपण त्यांना ते ठराव त्यांनी दिले
आणि ते त्यांचा दुसरा जो मुद्दा आहे ते आचारसंहितावर. तर माझ्याजवळ म्हणजे मी आणलेलं पत्र आहे, ते पत्रावर आचारसंहिता ही 4 दिवस खतम झाली होती वीज सर, आणि ठराव हा 6 जूनला झालेला आहे. त्यामुळे आचारसंहितेचा मुद्दा येत नाही. आणि हे तक्रारकर्त्यांनी तक्रार केलेली आहे, त्याची जिल्हा परिषद चौकशी सुद्धा झालेली आहे. त्यामध्ये 50 लाखाचा अपार झाला असं कुठंच नाही आहे. त्यामध्ये ठराव देताना वेळेवर येणाऱ्या विषय ठराव न देता विशेष स्विचवर असला पाहिजे असं त्याच्यात एक त्रुटी निघालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात दुसरी त्रुटी आहे आचारसंहिता होती. तर आचारसंहिता ही 4/2/2000 खतम झाली होती. आपला जो ठराव आहे तो 6 जून झाला, म्हणून आचारसंहिता तर त्याला लागू होत नाही. तिसरा विषय त्यांनी जो मांडलेला आहे की काम ग्रामपंचायतने अपार केला, तर आम्ही याच्यात राहिलेलो आहोत, आम्हाला या गोष्टी माहीत आहे. अपार केव्हा म्हटल्या जाते सर, सरपंच सचिव यांच्या सहीने कोणतं तरी पेमेंट 15 वित्त आयोगाच्या पैशात ग्रामपंचायत काम करतात आणि त्यांच्या सहीने हे काम परस्पर झालेलं आहे. आम्ही फक्त ठराव दिला संबंधित यंत्रणेला, संबंधित यंत्रणेने ते काम समोर जे जी पद्धत असेल त्यांची त्या पद्धतीने दिलं. तहसीलला गेलं, तहसील साहेबांनी त्यांच्या हिशोबाने त्यांच्या नियमाने त्यांनी कारवाई केली आणि ते काम सर्व तिथं झालेलं आहे. आणि काम झालं त्याच्यानंतर आम्ही ते रितसरपणे आपल्याला ते हँडओव्हर करावंच लागते. त्यामुळे त्यांनी हँडओव्हर करून घेतलेला आहे ग्रामपंचायतनी. आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला हा विषयच नाही आहे. भ्रष्टाचार कशाला म्हणतोय की एखादं काम झालं नाही, काम केलं तरी आपण भ्रष्टाचार म्हणतो. रितसर नियमानुसार BMC मार्फत म्हणा किंवा तहसीलच्या मार्फत म्हणा, जे काही त्याच्यात प्रोसेस असते ते प्रोसेस करूनच ते काम झालेलं आहे. आणि फक्त तक्रारदाराचा उद्देश हा फक्त महिला सरपंचाला त्रास देणे आहे. कारण तक्रारदार किती मोठे सामाजिक कार्यकर्ता आहे ते सर्व गावाला माहीत आहे. अनेक लोकांची त्यांनी सुद्धा फसवणूक केली आहे, त्याची माहिती मी रितसर घेत आहे. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, कोणते कोणते गुन्हे दाखल आहेत, आणि त्यांनी आपलंच घर किती लोकांना गहाण करून दिलं आहे, किती फायनान्स त्यांच्याकडे आहे, ही सगळी माहिती मी रितसर घेणार आहोत. ते तुम्हाला भविष्यात देणार आहोत मी, कारण आतापर्यंत त्याच्यात नाही गेलो, पण आता मला ते कारण जावं. एक मुद्दा होता, ग्रामसेवकांनी नजरचुकीने केला आणि माफी मागितली, काय नेमकं ग्रामसेवकांनी माफी मागायचा विषयी जी आमची चौकशी झाली होती यांची, त्या चौकशीमध्ये साहेबांनी हे दिलं की तो ठराव क्रमांक असते तो 6-2 पाहिजे, तर तो 7-2 झालेला आहे. नजर चूक झाली असं साहेबांना म्हणणं. माफी त्यांनी जर चूक झाली त्यांची तर हे काही मोठी चूक नाही आहे. 6-2 पाहिजे होतं, तिथं 7-2 झालं ठरावाला. म्हणून असं काही ग्रामसेवकाला नाही, कारण ते कामच आमच्या ग्रामपंचायतमध्ये झालं नाही की तो 50 लाख रुपये काही ग्रामपंचायतमध्ये आले नाही आणि 50 लाख रुपये आम्ही ग्रामपंचायतच्या संबंधित त्या ठेकेदार बिल सुद्धा BMC करून निघाले. सर्व त्यांची प्रोसिजर तहसील आणि BMC मार्फत झालेली आहे. फक्त आपल्या ग्रामपंचायत ठराव गेलेला आहे आणि ठराव काही एका त्याच कामाचा नाही केला गेलाय. आपणास मी पूर्ण माहिती देऊ शकतो की त्या यामध्ये 6 काम टाकले होते, तर 6चे 6 काम मंजूर झाले. काही असं बाबा कोणाला एखाद्याला म्हणजे फायदा देण्यासाठी स्पेशल असा ठराव घेण्यात आला आणि ते 2च कामं टाकले असं काही नाही. त्यात 5-6 लोकेशन टाकले होते, 5-6 लोकेशन मंजूर झाले आणि ते त्यांनीच त्यांचा सराव करून घेतले. आणि राजकुमार पटेल यांचं त्यांना शिफारस पत्र आहे आणि BMC मार्फत ते काम झालं. ग्रामपंचायतचा त्या 50 लाखाशी काही संबंध नाही, फक्त आम्ही ठराव दिलाय ग्रामपंचायतने आणि ग्रामसभेचा ठराव आहे. वेळेवर येणारे गावाच्या विकासासाठी आपल्याला ठराव द्यावा लागतो. जर कोणी आपल्याला गावात विकास पैसे देत असेल तर आपण ठराव देतोच. त्यात काही असं आर्थिक व्यवहार कोणताच झालेला नाही ग्रामपंचायत मार्फत. 50 लाख आमच्या ग्रामपंचायतमध्ये आले नाही आणि ग्रामपंचायत सरपंच सचिवने घेतलेले नाही, म्हणून तो आरोप चुकीचा आहे. हे होते आपल्याला एक आरोप अजून झालेला आहे सावळी ग्रामपंचायतमध्ये पतिराज म्हणजे नेमकं काय विषय आहे, तुम्ही ढवळाढवळ करता कामात, काय आहे विषय? रुपेश गोल नेमका पतिराज कशाला म्हणायचा आहे, ढवळाढवळ कशाला म्हणता येईल मला असं समजत नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्या मते कोणत्याही याच्या ढवळाढवळ कशाला म्हणता येईल की आपण मासिक मिटिंगमध्ये जाऊन त्या खुर्चीवर बसतो सरपंचाच्या कोणत्या दिवशी किंवा मासिक मिटिंगमध्ये जाऊन त्यांच्या मनात कधी बोललो, त्यांच्या कोणत्याही शासकीय जे काम असते सरपंचाचं त्याच्यात मी कधीच तिथं जात नाही, त्या मिटिंगमध्ये मी बसत नाही. पण त्याला ढवळाढवळ कशाला म्हणता येईल की आपण बस त्या खुर्चीवर जाऊन बसून आलो, तिथून लोकांना काही संबोधित करून आलो, असं कोणत्याच दिवशी झालं नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो की मी एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष आहे. मला माझ्या गावचंच नाही तर पूर्ण तालुक्यात तुम्हाला माहित आहे, मला फोन येतात, मला लोकांच्या कामासाठी जावं लागते. माझी पत्नी आज सरपंच, याच्या पहिले ते 2.5 वर्ष सभापती राहिलेले आहे. त्याच्यामुळे माझा पूर्ण तालुक्यात जनसंपर्क आहे आणि मी असंच निवडून नाही आलो. आज तुम्हाला माझ्या कृषी उत्पन्न बाजार रचनपूरच्या मध्ये मी निवडून आलेलो आहो आणि मला मतदान कोणी केलं आहे? ग्रामपंचायत सदस्यांनी, सरपंचांनी, उपसरपंचांनी केलं. मी प्रतिनिधीच त्यांचा आहे. म्हणून प्रत्येक जागी जर कोणत्याही सदस्यावर
सरपंचावर किंवा उपसरपंचावर की तालुक्यात कोणत्या गोष्टी झाल्या तर त्याच्यासाठी मला जावंच लागते. राहिला ग्रामपंचायत प्रतिराज, तर मग प्रतिराजचा प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. कारण हे फक्त माझ्या विरोधकांनी केलेलं आहे. त्याच्या मागे कोण लोक आहे मला माहिती आहे. याचे पहिले आमच्या इथं ग्रामपंचायतमध्ये सरपंच राहिले आहे तेव्हा कोण कारभार केला हे आम्हाला माहीत आहे. पण तो काय केला म्हणजे जास्त बोलायचं नाही आहे. आणि माझी पत्नी सुज्ञ आहे, शिकलेली आहे, तिला सर्व गोष्टी समजतात, ते स्वतः सर्व गोष्टी करते. परंतु गावात कोणताही एखादा वाद झाला, विवाद झाला किंवा मी माझ्या पक्षाचं नेतृत्व करतो, मी माझ्या गावात त्यानं नेतृत्व करतो, लोकांनी माझ्या पत्नीला निवडून दिलेलं आहे मी आणि मला मार्केटमध्ये निवडून दिलं आहे, तर मला जर पण लोकांचे कॉल येतील, फोन येतील, त्या कामासाठी मला ग्रामपंचायतमध्ये जावं लागणार. पण यामध्ये मी ग्रामपंचायतमध्ये जावं असं की कायदा आहे काय की कुठं असं कायद्यात लिहिलं आहे की सरपंचाच्या पतीनं ग्रामपंचायतमध्ये जाऊन म्हणून त्या माझा गुन्हा आहे का सरपंचाचा पती म्हणून. म्हणून या गोष्टीत काही तथ्य नाही आहे. फक्त विरोधकाला कोणतं काम राहिलं नाही. कारण गेल्या 2 वर्षात जो सावळीचा विकास होत आहे हा माझ्या विरोधकाला पचत नाही आहे. कारण तुमच्या माहिती सांगतो सावळी धातुरा ग्रामपंचायतमध्ये 95 पास मध्ये आता 2 ते 3 करोड रुपयाचे काम मी 2 आदर्श ग्राम पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आदर्श ग्राम पुरस्कार माझी पत्नी जेव्हा सरपंच होती तेव्हा ह्या गावाला मी तालुक्यात स्मार्ट मध्ये आम्हाला 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. नंतर आम्ही स्मार्ट जिल्ह्यामध्ये आम्हाला विभागून तेव्हा भेटलं 20 लाख रुपये आणि अनेक पुरस्कार आमच्या ग्रामपंचायतला भेटले. तुम्हाला मिळालं जेव्हा माझी पत्नी सभापती होती तेव्हा आपल्याला महाराष्ट्रातून पंचायत राज यशवंत पंचायत राज मध्ये पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणून हे आम्ही काम करणारे लोक आहोत आणि आम्ही विरोधात होतो गावात, तर आम्ही गावाच्या विकास रोखण्यासाठी कधी काम केलं नाही, आम्ही कोणाच्या तक्रारी केल्या नाही. आम्हाला या सर्व गोष्टी करता आल्या असत्या, पण आमच्या विरोधकांनी आम्हाला हे समजावलं आता की विरोध करावा लागते. म्हणून येणाऱ्या काळात भविष्यात आम्ही त्याचं उत्तर देऊ. आणि जे तुमचे पत्रकार आहे किंवा तक्रारदार आहे हे किती चांगलं एंटरटेनमेंट करतात हे तुम्हाला माहित आहे. कारण मला पूर्ण तालुक्यातून येऊन राहिला फोन येऊन राहिले आणि किती सिरियस घेतात आणि विदर्भ प्रभातले लोक किती सिरियस घेतात हे तुम्हाला माहित आहे. तुला तालुक्यात लोक त्याच्याकडे मनोरंजन म्हणून पाहत असतात, ते चालू दे, त्यांची इच्छा आहे. ते अमोल बोरेकर आणि यांनी इतून माहिती सांगितली आहे ज्या 50 लाख रुपयाचा जो भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. आणि आरोप नेमकं काय महत्वाचा विषय म्हणजे यामध्ये ग्रामपंचायत सावळी धातुरा या ग्रामपंचायत अंतर्गत एक लेआउट येते आणि त्या लेआउटवर त्यांच्या तिथील जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांचे संबंध आमदार तत्कालीन आमदार राजकुमार पटेल यांच्याशी होते आणि त्यांच्या संपर्कातून त्यांनी तो निधी त्या लेआउटमध्ये टाकला होता. आणि विषय ग्रामपंचायत ठराव म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गतच ते लेआउट येते आणि ग्रामपंचायतला विकास कामासाठी ठराव दिलेला होता आणि याच्याशी काही संपर्क ग्रामपंचायत नाही आहे. यामध्ये आमदार निधीतलं काम ह्या BRC मार्फत करण्यात आलं आहे. BRC तो संबंधित ठेकेदाराला चेक निघाले आहे आणि काम सुद्धा झालेलं आहे. मात्र यामध्ये जो आरोप करण्यात येत आहे ग्रामपंचायतचा यामध्ये 15 वित्त आयोगाचे पैसे जर असते कदाचित ग्रामसेवक सरपंच यांच्या साईनी पैसे निघतात, मात्र त्यांचा काही हस्तक्षेपच नाही. त्यामुळं 50 लाख रुपयाचा आरोप यांनी सुद्धा आता यामध्ये फेटाळलेला आहे आणि याची तत्कालीन सध्या चौकशी चालू आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोप हे सिद्ध झालेले नाही आहे आणि या अपहार केला आहे 50 लाख रुपयाचा त्या अपहाराशी ग्रामपंचायत सरपंच किंवा सचिव यांच्याशी दूरपर्यंत संबंध नाही आहे आणि संबंधित काम या BRC मार्फत केलं गेलेलं आहे आणि आमदार निधीचं काम करत त्याच्यामुळे यांनी सर्व आरोप अमोल बोरेकर यांनी फेटाळून लावले. सारा समाजासाठी रुपेश कडकुंदे.